मटके चालवणारे, दारूचे अड्डे चालवणारे, खंडणीखोर, मर्डरी, अपहरण करते, ही सगळी जी मंडळी आहे ह्यांना निवडून कोण देतं? मी त्यांना जी भीती आहे की निवडून आले तर हे निवडून कोण देतं? आपण देतो. काय काय क्रायटेरिया असतो आपला? मत हा शब्द आहे ना, मत हा मराठीमधला जो शब्द आहे ना, तो परफेक्ट शब्द आहे मतासाठी. मत, तुमचं ओपिनियन, ते मत घडण्यासाठी तुमची काहीतरी थॉट प्रोसेस तर झाली पाहिजे आधी. तुमच्या डोक्यामध्ये ही लोकशाही आहे, मी नागरिक आहे, ही लोकशाही व्यवस्था आहे, ही सत्ता मीच निर्माण करणार आहे, मला माझ्या फेवरचे, माझ्या भल्याचे लोक आणायचे आहे, जे माझ्यासाठी चांगला निर्णय घेतील असे लोक मला निवडून आणायचे. असं काहीतरी मी पेपरमध्ये वाचतो, माहिती घेतो, कोण कोण उभे आहेत, ह्याचं शिक्षण काय, ह्याचं शिक्षण काय. निवडणूक आयोग विचारलं, सगळे ॲफिडेव्हिट वगैरे वेबसाईटवर टाकत असतं, आपल्याला बघायचे असतात. फक्त सगळ्यांचे ॲफिडेव्हिट तपासायचे असतात, सगळ्यांचं शिक्षण, गुन्हेगारी सगळं येतं. आपण नेमकं उलटं करतोय. आपण बघतो जास्तीत जास्त गुन्हे कोणावर आहेत? हा कॅपेबल माणूस आहे. कारण आपल्या सोसायटीला कोणी टपोरी गुंडांनी जर कुठे बाहेर जर काही त्रास बीस दिला तर मग पोलीस तर काय उपयोगाचे नसतात, ते काय तिथे तक्रार उपयोग नाही. मग एखादा कोणतरी कार्यालय उघडून बसलेला जाड चैकीवाला तो असतो, तर तो लागतो आपल्याला. कारण त्याने दम दिला की ते काम होऊन जातं आणि सोपं. आपल्याला वेळ कुठे आहे? कंप्लेंट करा, तिथे पोलिटिशियनला जा, जबाब द्या, उद्या गुन्हा दाखल झाला की कोर्टात जा. किती बाह्य सिस्टीम ह्या भारतीय घटनेने करून ठेवलेली आहे. त्यापेक्षा गुन्ह्याची कशी एकदम सुलभ सिस्टम, वन विंडो, एक खिडकी योजना. तिथे जायचं, सर माझा चेंज ऑफ नेमचा म्युन्सिपाल्टीमध्ये अर्ज आहे, ते करत मला सांगा ना, मी आहे ना. फोन लावतो, ते माझ्या वार्डातले काय तर देऊन टाका ते चेंज ऑफ. तो बिचारा बघतो यांनी फोन केलेला आहे, देऊन टाकतो. कागद असतील नसतील, आपली व्यवस्था आपणच बिघडवत असतो.